हो ना. तुम्ही आम्हाला भाग्यच भेटलात. नशिबात. हा तेच तुम्हाला लाईव्ह दाखवते सगळं. मला तेच बघायचंय ताई. तुमच्याकडे एवढं हे बघा स्वामींनी हे केलं आणि तुम्ही त्यांचं स्वागत पण तेवढंच केलं ताई. खूप जोरात मी आज बरोबर आज 1 महिना झाला ताई. हे बघा हो हो हो. अय्या. हवा का दिवा चालू आहे. हे हो. बघा बापरे बापरे. आणि बघा या कुंडीमध्ये आधी काहीच नव्हते बघा. उंबराचं झाड आलंय बघा. अय्या. हे आणि तर महाकमाल फक्त झाली हो ताई. गवतीच्या हे बघा गवतीच्या आणि पुदिनाच होता इथे. हो आणि कसं काय आलं उमराचं झाड बघा. आणि उंबराचं झाड त्या दिवसापासूनच आलं. दुसऱ्या दिवशी आम्ही बघितलं सकाळी सकाळी. हे बघा म्हणजे ज्या दिवशी रक्षा आली त्या दिवशी का ताई? हा त्या दिवशी सकाळी काहीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी बघितलं तेव्हा याच्यात झाड दिसले बघा. बाप रे. आणि इथे आहे ना कापड वाळत होता किचनचा. हा हा आणि हा ही कुंडी आहे ना त्याच्यावर झाकण होती पूर्ण असं. हा 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 हा. आणि इकडं भस्म निघालं. इकडे सेवेकरी ताई पारायण चालू झाले माझे. इकडं हो सेवा हो हो. चालू झाली. हा गुरुमाऊलीला फोन झाल्यानंतर सेवा चालू झाली. हा. नंतर दुपारी चहा ठेवला त्यांना म्हणून इकडं कापड घ्यायला आले. कापड ओढलं आणि पुढे चालले तेव्हा ही कुंडी खाली पडली बघा. फुटून गेली. बाई गो. मग ही कुंडी वर ठेवायला गेले तेव्हा मग माझ्या इथं लक्ष गेलं का महाराज इथून आले होते. बाप रे. म्हणजे ताई हा एवढी एवढा रक्षा चमत्कार मध्ये येते का मला सांगा जरा. आता एवढी इथं मी रक्षा रोज येते. कुंड्यांना पाणी टाकते. एवढं करते तरी ही संपत नाहीये बघा. बाप रे. आता इकडे कुंड्या फुटलेल्या कुंड्यांना पाणी टाकते. पूर्ण हे सकाळी ओलं होतं बरं काय. पूर्ण ओलं होऊन जातं. हो ना. आज बघा बरोबर 1 महिना झाला. ताई तुमचे खरंच म्हणजे तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. तुमची सेवा एवढी आहे. नाही आता धन्यवाद फक्त महाराजांना. हे बघा हा दिवा मी कंटिन्यू तसा चालू ठेवते बघा. इथून तो- जसे आले तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलाय का तिथं. हा इथून पूर्ण असे इथं सांडलेला होता. दरवाजा लावलेला होता. हा. इथनं पूर्ण हे माझं देवघर. आणि इथं मी पारायण करत होते घरी स्वामी गणपती किती चरित्र. छान आहे हो ताई. देवघर किती छान आहे. हे बघा अरे वा वा वा. खूप सुंदर आहे आणि देवघर. म्हणजे बघा महाराजांना जसं भस्म पडलेलं आहे ताई. अजून हात पण नाही लावलेला. पुसला पण नाही बघा. पर्यंत होता काल भिंत पुसली मी पांढरी पांढरी. हा हा. बाप रे. हे बघा हे ताई बघा काय बोलायचं. तुमचं खरंच भाग्य महत् भाग्य ताई. आणि हा ग्रंथ मी कपाटात ठेवला होता. आज काढला कारण मध्ये प्रॉब्लेम वगैरे होते ना. हा 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 हा. मग मी भागवत वाचत होते. हा भागवत आता उचला आणि शेजारीच पाठ एक ठेवला होता. तेव्हा पण भस्म सांडलेला होता त्या पाठावर आणि खाली पण. हे बघा बाप रे. आणि मग आम्ही ग्रंथ इकडे तिकडे नेले म्हणून आम्ही डब्यात काढून घेतला होता. भस्म करून माऊलीकडे जायचो ना. हा 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 हा. एवढं भस्म हा होतं बघा ते जमा केलं ते एवढं निघालं. एवढ्या ठिकाणी देऊन आलो. खूप भस्म होता. पूर्ण एवढा हा डब्बा एवढा होता. बापरे. आणि मग कसं ग्रंथ नाही घ्यायचा तर मग आम्ही हा डब्बा भरून तिकडे घेऊन जायचो. बापरे. ते बरोबर आणि चौथ्या आलं. आणि पूर्ण असं पायी आले ना. तो गोळा केल्याच्या सेवेकरी ताई आल्या होत्या ना. हो हो. त्यांनी हा जमा केला नवीन ब्लाऊज पीसनी. हा. धराव 1 मिनिट मग. हे बघा हा सगळा असा हा पायाचा भस्म म्हणजे पूर्ण गॅलरीतला भस्म ह्या. बापरे बापरे. आम्हाला दर्शन झालं तुमच्यामुळे ताई. म्हणून तर लाईव्ह दिलं म्हटलं चला ताई. हे बघा हा असं पूर्ण ब्लाऊज पीसनी जमा केला ना. तो हा. पण ब्लाऊज पीस मी एवढं सांभाळून ठेवलंय बघा. या ब्लाऊज पीसनी त्या ताई सेवेकरी त्यांनी इथून तिथून गॅलरीतून जमा केला म्हणे ताई हा खूप महत्वाचा भस्म हा बघा. बघा. पूर्ण ब्लाऊज पीसनी पूर्ण इथून तिथून त्यांनी झाड जमा करत करत झाडू नाही मारती ना. नाही झाडूने नाही करत ना. कपड्यानेच मग करावं नवा लागतं. पीस त्यांनी स्वतः नवा पीस आणला आणि पूर्ण गोळा करत करत त्यांनी ती दिवसभर त्या इथंच बसल्या. गेल्याच नाही घरी. ताई त्याच्या अंगावर शहारे येत आहे ते सगळं बघून. केवढं आणि एक तुमचं. भाग्य म्हणजे हा बघा हा एवढा महत्वाचा भस्म हा म्हणजे पूर्ण गॅलरी ते तिथनं आले. इथं पडलेला त्या दिवशी पूर्ण किचन मध्ये त्यांनी असं पीठ कसं सांडतो हो हो हो. सगळं ते हा भस्म तोय. बापरे बापरे. पूर्ण ताई किचनचं बाहेर जमा करून आणि हा भरून तुमचं ठेवला. काहीतरी पुण्य. तुमची एवढी सेवा आणि स्वामींपर्यंत पोहोचणं सोपं नाही हो ताई.
खरंच ते असं म्हणजे काहीतरी माझे आई वडिलांचे पुण्य किंवा माझा आदल्या जन्माचं काहीतरी मी केलेलं पुण्य मला ते खरं फळाला खरं. आलं. अगदी अगदी आणि अगदी. त्या दिवसापासून आणखीन जोरात सेवेला लागले. मग शक्ती येते ना हो ताई. मी बघा हा तो जो भस्म मी आणि तिथं निघाला होता केंद्रामध्ये ना, पहिल्या 4थ्या अध्यायात हा तो पहिला अच्छा, तो केंद्रातला पण भस्म. एवढा निघालाय 4था अध्याय? 4था अध्यायात अजून सुद्धा हे बघा, मी तो अध्याय तसाच ठेवलेला आहे. हा. हे बघा 4था अध्यायात भस्म तुम्ही बघा किती निघाला होता, म्हणजे अक्षरशः दाखवा दाखवा नीट. खूप असं. नाही, वर करत आहे. हा. हो इकडे काय हो. प्रॉब्लेम थांबा, नंतर बोलवते. 4था अध्याय दाखवते तुम्हाला. ती हा. पोथी आहे ना, खूप जपायला लावली मग गुरुमाऊली. खरंय हा खरंय. तुम्ही हा दिंडोरीला गेला होता का त्यानंतर? मग गुरुमाऊलीकडे जाऊन आलो ना आम्ही. हा हा हा, तुम्ही बोलता होता गुरुमाऊलीकडे बरोबर. घेऊन गेलो भस्म. लांबून दाखवू का? दाखव झूम करू. असं मोबाईल जरा मिटायला काही जरा. 4था अध्यायामध्ये हे बघा. हो. बापरे. ताई, तुमच्यामुळे आम्हाला एवढं दर्शन मिळतंय हो. सेवा तुमची म्हणून आणि लाभ आम्हाला आहे. हे बघा बघा, हो हो दिसलं का? हो. दिसतंय दिसतंय ताई, क्लिअर दिसतंय हा. सगळं. हे पूर्ण तरी तसाच ठेवला मी. पोरींनी बाकीच्या डब्यात ओतून घेतला, कारण आम्हाला ग्रंथ न्यायचा नव्हता घरातनं ना. हो 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 हो. बरोबर आहे. पवित्र घरातच ठेवतो असं. हे बरोबर बघा बरोबर आहे बरोबर आहे. बघा, बघा बघा. म्हणजे मुलींची पण श्रद्धा किती वाढली असेल. किती वाढले म्हणजे मुलींसाठी त्यांना परत यावंच लागलं. यावंच लागलं बघा का ना ताई. हे बघा पूर्ण आहे. आणि ज्या दिवशी आला ना, तर पूर्ण ग्रंथ भस्मानी भरलेला इकडं साईडला पण आहे. बा- ज्या दिवशी मी केंद्रात पारायणला बसली होती ना, हा, हा, हा. या साधा ब्लाऊज तो ग्रंथ ठेवलेला होता. हे बघा हा पण तसाच भरलेला आहे अजून. हे बघा ठिकठिकाणी याच्यात ग्रंथ होता माझा. अच्छा अच्छा. हा दिसला हा हा. तुम्हाला? हो 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 हे बघा वाईट वाईट, हो म्हणजे हो. जिथं ग्रंथ ठेवला होता ना, हा पूर्ण बघा वाईट, इथं वाईट. हो. बाप रे, काय ताई हे बघा केवढा मोठा साक्षात्कार आहे हो हा. साक्षात्कार म्हणजे आज महिना झाला, 1 महिन्यापासून प्रत्येक व्यक्तीला चिमूट चिमूट एवढा एवढा देते तू भस्म, हा. तरी संपत नाही. डब्यात जेवढा आणि तेवढाच आहे. बाप रे, आज किती. बरोबर 1 महिना झाला. हो, अजून पण तिथे केवढा आहे. हे बघा हा. आता हे बघा. आणि आता इथं जेव्हा काही नव्हतं आता स्वामी चरित्र मी आज ठेवलं, म्हणजे रोजचं वाचन आहे माझं. हो हे हो बघा पहिल्या दिवसाचा जो भस्म इथं पडलेला आहे ना, हे बघा. हो 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 हो. बाप रे. इथून बाहेर पुसून 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 डोक्याला लावलं, पूर्ण होता इथं. अच्छा. बाया असं पुसून पुसून बोटाने लावताय बघा. हो, खरंच कमाल, खरंच कमाल आहे. खरंच स्वामीची लीला खूप भारी आहे. दंडवत आहे ताई, कारण आम्हाला तुमच्यासारखे सेवेकरी आम्हाला भेटले. माझं काहीतरी भाग्य का तुम्ही मला भेटल्या. पण किती छान होता ताई. आणि तुम्ही देवारा किती छान ठेवलाय, रांगोळी किती छान काढली तिथे. अहो रोज तर माझी रांगोळी वगैरे आज तरी म्हणजे बघा माझे स्वामी आहे बघा. आणि आणि मेन म्हणजे स्वामी दाखवा, तुम्ही ते स्वामी माझ्या दाखवा, तुमचे स्वामी दाखवा. हे बघा ओ, किती सुंदर. हे स्वामी, असेच हे असेच स्वामी माझी सगळ्या स्वामी पहिल्या भक्तांवर राहू दे. अशी सर्वांनाच कृपा कर स्वामी महाराजांना म्हटले बघा. खरंच खरंच. आणि मी घरात पण मग हे घर पण स्वामींचंच आहे बघा. वा वा वा. अरे वा. काय लिहिलंय ताई, ते काय लिहिलंय? हे बघा हे घर स्वामींचं आहे. आम्ही स्वामींच्याच घरात राहतो. अरे वा, हे बघा एवढं छान लिहून म्हणजे ठेवलं. माझं काहीच नाही, हे माझं काहीच नाही. स्वामींचं घर आहे, आम्ही तिथं राहतो. खरंय खरंय, अगदी बरोबर आहे ताई. हे हो, बघा हे घर स्वामींचं आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो. किती छान केलंय ताई, किती छान. आता खरंच माझं खूप स्वप्न आहे, मी खूप छान मोठी पार्टी करणार आहे. 2026 मध्ये मोठं बोर्ड लावणार आहे. बरोबर बरोबर. खरंच असं स्वामींचं घर झालंय ते. आणि ते तुम्ही घर माझं नाही, हे घर स्वामींचं आहे. खरंच खरंच आणि इथून खरंच. म्हणजे माझं रोज रांगोळी वगैरे, उंबऱ्याचं पूजन,
वा, उंबराचं पूजन ते रोज करता का? दर पूजन रोज करते, दर गुरुवारी पण करते, अच्छा, हा. पौर्णिमा अमावस्याला. अच्छा, अच्छा, अच्छा. हा, हा. आणि कोणती माझा धूप कापूर कंटिन्यू राहते इथं. बापरे, बापरे. काय हे खरंच. छोटस घर आहे माझं, म्हणजे माझ्या स्वामींचं नाही बघा, माझ्या स्वामींची मूर्ती पण इथं माझ्या आहे अजून एक. अरे वा, तिथे पण ठेवली आहे. किती सुंदर हो तुम्ही. इथं हे बघा इथं पण ठेवलेली. खरंय. हे बघा स्वामी म्हणजे हॉल पासून सुरू होता, त्या किचन मध्ये पण आहे, वा, फक्त बेडरूम मध्ये तिकडे नाही. हे किती बघा छान, किती छान. अक्षरशः वडाच्या झाडाखाली बसलेले. हो ना, किती सुंदर. आणि हे इंद्रजाल माझ्याकडं. हा, हा, हा. हे काय ताई? असं हे माझं इंद्रजाल, इंद्रजी. समुद्र मंथनचं झाड. समुद्र मंथनचं झाड ते कुठे मिळालं तुम्हाला? गुजरात वरून आणलंय, सुरत गुजरात. बापरे, घर आणि पण किती साईबाबांची टापटीप ठेवलंय ताई. साईबाबांचं बघा. साईबाबाची पण आधी सेवा करत होते, आणि नंतर स्वामींची. हो, हो. आणि माझे मिस्टर वारलेले, तुम्हाला दाखवते. अच्छा. हे माझे मिस्टर आहे. बापरे, तरुणपणात वारले का हो ताई? हो, लग्न होऊन फक्त 5 वर्षाने माझे आई वडील आहे. हो, दिसतंय? हो. ते पण नाही घेतलं आता? नाही, आई वडीलही वारले ना. बापरे, एवढ्या कष्टात ना तुम्ही निघाल्या, तुम्ही फक्त तुमचा 5 हा वर्षाचा छोटा नाही, संसार. किचन मध्ये पण माझे साईबाबा आहे. वा, 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 वा. किती सुंदर केलंय ताई. किचन हे बघा आसपास आहे, म्हणजे आज इतकं आनंद होता का आज 1 महिना झाला हा, महाराज माझ्या घरी आले. बरोबर 1 महिन्याने तुमचा अनुभव आता आज परत येतोय. बघा ना, आज 1 महिन्यातच तुम्ही बोलले का व्हिडिओ शूट करायचं. हे बघा हे माझं छोटस, आणि हे पक्षी ना त्या दिवशी एकदम शांत होते ताई, एवढे ओरडता ना. हो, बापरे, ते लव्ह बर्ड्स आहेत खूप का? छान. हा, आणि खूप शांत आहे. आणि एक आमच्याकडे नवीन पाहुणा आलाय स्वामी रूपात, तो अं, आम्हाला पूर्ण. हे बघा, चल रे बघू. चल रे चल स्वामी चल. अय्या, हे कुठून आले तुमच्याकडे? आता आम्हाला माझी पुरीची मैत्रीण आहे, तिला दिलं. हो, बघा, हे कोणीतरी भेट दर्शन. दिली, खूप चांगलं आहे ताई. हो, म्हणून त्याला खूप सांभाळते मी. हा, चल चल चल, खूप सुंदर. ताईला दर्शन दे. हे अय्या. बघा हो, हो, हो. असं आहे छोटासा संसार एकटीचा, बघा आणि ना त्यात ताई, महाराजांची साथ. त्यात महाराजांची महाराजांची साथ साथ. आहे ना ताई, तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही बघा. मग तेच महाराजांची साथ, बाकी काहीच नाही बघा. खरंय, खरंय, खरंय. असं किती सुंदर वाटतं ना. हो ना, हो ना, खूप छान वाटतं. काय काय पिंड पण ठेवली वाटतं देवारात ना? हो, महादेवाची पिंड पण नाही, स्वामी सेवेकऱ्यांना जेवढी आपल्याला सांगितली ना, हा, 2.5 इंच तीच ठेवलेली बघा. हो. आणि ते रोज कागदची नाही ठेवायची, रोज पूजा असते माझी. नाही, खूप छान. आणि देवीला वाटीभर लवंगाचा निवेद्य असतो. अरे वा, हा आणि लवंग किती आहेत त्या? त्या मी आता पाठ करते ना, हा, 14 अध्याय वाचते ना, प्रत्येक अध्यायाला एक एक लावून घेऊन असं ते हे करते. हो, हो, हो. आणि किंवा मग मग नंतर काय देवीला करता मंगळवारी त्या त्या लवंगाचं मी काय देवी करता पुढे, ते? त्यानंतर मग मी चहाचा मसाला वगैरे बनवते, त्यात खाते, किंवा मधात चहा हा. टर्न करून त्याच्यात खाते. हो, म्हणजे प्रसादासारखंच होतं ते. हा, आणि देवीला असं ठेवते मग मी. नाही, खूप छान, खूप छान ताई. एवढी कशी काय तुम्हाला समज आहे हो ताई, एवढं सगळं केलंय तुम्ही? महाराजांनी जेव्हा महाराजांच्या मार्गात गेले ना, तेव्हा आपोआपच समजलं असं केल्याने असं होतं. ते श्रीयंत्राचं श्रीयंत्र पूजन करते, नंतर श्रीयंत्र हे दाखवा असं. ताई, श्रीयंत्र. हे बघा श्रीयंत्र, कुंकुमार्चन करते पौर्णिमा अमावस्याला किंवा शुक्रवारी मंगळवारी. हो. अरे वा, किती छान श्री होतं. सुक्त म्हणते. हे बघा. श्री सुक्ताचा अभिषेक तर खूप चांगला आहे ताई. हो, श्री सुक्त करते, जसं मला वेळ भेटेल तसं करून घेते, मग हो, हो, रात्री हो. संध्याकाळी. मग हे एवढं बघा, बिझी शेड्यूल, त्याच्यात एवढं करता आणि तुम्ही. मी जेव्हा ते करते म्हणून माझ्या दोघा भावांनी मला दिवाळी गिफ्ट दिलंय. दाखवा, दाखवा. हे बघा दिवाळी गिफ्ट दोघा भावांचं. बापरे, बघा किती छान. ते म्हणे तुला तू देवाचा करते ना म्हणे. हा, त्यांना पण त्याचं पुण्य एका दिवस लाभणारच.
हो ते म्हणे तू स्वामी सेवेत आहे, तुला लय ना ते साड्या वगैरे नको म्हणे, दोघा भावांनी दिवाळी गिफ्ट दिलंय. वा 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 किती भाऊ पण छान आहेत हो ताई तुमचे. माझा भाऊ खूप छान आहे, लाखात एक आहे. हा खरंच खरंच. आणि ते एका कुठेतरी दिवाळीला हे gift हे काय याच्यात आपलं देवापुढं फुलं वगैरे ठेवायला असं हा त्यांनी. हा पाण्यात ठेवलेत. ओ हा अरे वा डेको खूपच तुम्ही छान केलं डेकोरेशन. सगळं. हो खूप छान ताई. म्हणजे भरून पावलो आम्ही खरंच धन्य झालो आम्ही. तुम्ही हे तुमच्या सांगितलं नशिबात होतं स्वामी महाराज खरंय असं. खरं. म्हणजे तुम्ही अनुभव पण सांगणार होता ना ताई अजून. हो अनुभव सांगू का मग? हा सांगा ना आता. तुम्ही समोर बसा. हा बरोबर. हा मग तुम्ही आता असं मोबाईल व्यवस्थित धरा, मी बसते इथं. हं. एक मिनिट इथून असं मुलं आहेत का घरात? थांबा मुलीला आवाज. हा मुलं पण आहेत मुलीला का? आवाज. नाही मुली जॉबला गेल्या ना माझ्या. हा हा बरोबर. मुलीला आवाज आहे, खालचं घर आहे पांढरा दरवाजा. थांबा ताई हं. मी तिला आवाज देते, ती कॅमेरा धरी. हा किती छान किती असं वाटतं आम्ही तुमच्या घरात फिरतोय. अहो मग त्या दिवशी 1 तारखेला जे आले, हा त्या दिवशी 1 तारखेला सगळेजण आले ना इथून जाईनच. हो, ते म्हणायचे असं वाटायचं दरबार मध्ये आलेलो आहे, आम्ही दरबार मध्ये खरंच बसलेलो आहे. खरंच खरंच किती सुंदर केलंय तुम्ही. छोट्याशा घरात सगळं असं हौस आहे. ज्याला हौस असते ना त्याला फार कष्टाने मिळतं पण मिळतं नक्की. हो हा. या 2 मिनिटं इकडं. आता माझ्या शेजारच्या ताई धरतील कॅमेरा, मी त्या पण माझा स्वामी अनुभव शेअर सेवेकरी आहेत करते. का? त्या स्वामी सेवेकरी नाही त्या, ते घरातच असं पण कधी कधी करतात त्या, माझ्याकडे पाठ वगैरे असलं का येतात. अरे वा. मी जेव्हा हा, हा, असं हा. आले का ते? आता आता आहे ना त्यांना नेमका प्रॉब्लेम आहे, कॅमेरा असा धरा तुम्ही, माझा व्हिडिओ लाईव्ह चालू आहे ना. ही दिसते काय बघते त्यांना. इथं बसू का? हा इथं बसू. देवाला बसा. देवाच्या जवळ बसू ना. या साईडलाच बसा. या साईडला ना. हा तिकडे करा पाय हे बस कर. दिसतोय देवारा तुम्हाला? हो देवारा दिसतोय. ताई पण दिसत मी दिसते. ताई दिसू देत. हा कारण हे एवढा बघा. पुण्यवान एवढं भाग्यवान ताईंचं आम्हाला दर्शन होतंय. अजून काय हवं आम्हाला. तर त्यांच्या पुण्याईमुळे आम्हाला एवढं सगळं मिळालं बघायला. ह्याच्यापेक्षा महत्वाचं काहीच नाही. नाही आधी तुम्ही बसा, मग नंतर मी कॅमेरा फिरवते ना. मग असं बसू का, असं बसू ताई? असं छान आहे, असं छान आहेत. आता बरोबर आहे. हा चालू चालू मग मध्ये तुम्ही आता कॅमेरा फिरवूच नका ताई. हा ताईंजवळ असं समोर ठेवा. हा हा. हा ताई तुम्ही अनुभव सांगणार होता ना, क्लोजअप घ्या ताई थोडासा. क्लोजअप घेऊ. जवळ करा असं थोडा. हा हा बसून घ्या तुम्ही पण त्याच्या समोर बसून घ्या ताई. बसून घ्या म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. नाही मी बसले की मग हे होईल. बसून घ्या ना ताई, बसून घ्या म्हणजे व्यवस्थित मोबाईल हलणार नाही. एकदम असं आडवं करायचं बरोबर. नाही असं बरोबर येत आहे. हा असं येतंय बरोबर आहे. फक्त ताईंचा चेहरा येतो? एकदा व्यवस्थित. तुम्ही इकडे येता मोठं थांबा 1 मिनिट. ते माझ्याकडे थांबा मी तुम्हाला झूम करून देते. ते मीच केलं होतं आता झूम केलं म्हणून ते हे झालं आता. आडवं हा, राहू द्या आता. आता बरोबर इकडनं बसू येते ना. हो. नाही तर मग तुम्ही अशा समोरून या. मोनी नेमकी बाहेर गेली. येतोय बरोबर? हो एकदम छान एकदम छान. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ करू टाकू. हो सांगा तुम्ही तुमचा दुसरा अनुभव. हा श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
दत्त जयंतीच्या दिवशी मला जो अनुभव आला पाटील नगर केंद्रामध्ये, अच्छा, कुठे ज्यावेळेस केंद्रात? पाटील नगर केंद्र, हा नाशिकचा. हा नगर केंद्र, मी पारायणला बसले होते, घरी पण माझे अध्याय चालू होते. हा तिथं पहिला जो अनुभव आला दत्त महाराजांच्या जन्माच्या वेळेस आला. विभूती माझ्या चौथा अध्याय मधून विभूती आली. हो बरोबर. त्यावेळेस खूप गर्दी केली, सगळ्यांनी हे केलं. आणि ग्रंथ घ्यायला तिथल्या सरोदेताई म्हणून त्या पण आल्या, वाघभाऊ पण आले. मी त्यांच्याकडे कोणाकडे ग्रंथ दिला नाही. आणि पूर्ण वेळ म्हणजे खूप गर्दी झाली. त्या हे प्रमुख केंद्राच्या प्रमुख आहे त्या ताई, म्हणजे मला महाराज त्या दिली बघ ग्रंथ द्या आपण जमा करू, तरी मी त्यांना दिला नाही. आणि आमचं गुरुचरित्र वाचन शुभम दादा करतो केंद्राचा. अच्छा. पूर्ण वाचन तो करतो, आणि त्या दिवशी त्याच्याकडनं सांगता होती म्हणून तो पूर्ण भगव्या कपड्यात होता त्या दिवशी. आणि त्यांनी गर्दी तो सहज माझ्याकडे आला, बाबा ही गर्दी हँडल करू किंवा काय बघायला. मी एवढ्या गर्दीत कुणाला न बघता न काही करता पुरा ग्रंथ त्याच्या हातात केला. बापरे, पूर्ण भगव्या कपड्यात होता, पूर्ण भगव्या वस्त्रात होता. बापरे, माझ्याकडे ग्रंथ, तरी मी कोणालाच दिला नाही. वाघभाऊ केंद्राचे ते पण म्हणे ताई ग्रंथ जमा करा, तरी दिला नाही. पूर्ण भगव्या कपड्यात त्याला मी एवढ्या गर्दीत भस्म पण लावला कपाळी, आणि माझा ग्रंथ केला. अरे वा. त्यानंतर 2 दिवस ग्रंथ त्यांच्याकडे होता. मला 5 तारखेला भेटला तो ग्रंथ. मग संध्याकाळी आम्ही त्याचं स्वागत वगैरे छान केलं, घरी आणला. रात्री मुली बोलल्या रात्री काही असं काही नसतं बा म्हणे, कोणी मजाक केली असेल किंवा कोणी आपल्या पब्लिसिटीसाठी केलं असेल. मला खूप राग आला त्यावेळेस माझ्या मुलीला, नाही खूप पावित्र्य आहे असं नका बोलू, तुम्ही पण सेवेकरी आहे. रात्री झोपताना मी महाराजांना प्रार्थना केली का माझ्या मुली पण असं करताय म्हटले. बाळा तुम्ही तिथे जे आले होते ते खरं होतं ना. मग मला जे दिसलं ते दृश्य काय होतं, मला कोणासाठी नाही, माझ्या 2 मुलीसाठी तुम्ही एकदा परत चमत्कार दाखवा, तर तुम्ही खरंच ते जे दिसलं ना ते मला खरंच तुम्ही पुन्हा दाखवा बा. मग त्यांनी त्या दिवशी रात्री झोपले, मी घरात सगळा पसारा वगैरे टाकला, तसंच झोपली. आणि सकाळी 5 ते 6 दरम्यान मध्ये पूर्ण किचन मध्ये भस्म, गॅलरीत भस्म, आणि एवढी मला झोप लागलेली गार. मी 7ला उठली, मी सुगंध कुठून येतोय बघते तर लाईट लावल्या पूर्ण ग्रंथ भरलेला. बापरे, म्हणजे बघितल्या आई हे काय. मग म्हटलं बघा तुम्ही होत्या ना, मी केलेली सेवा महाराजांना मी म्हटले होते, महाराज तुम्ही तिथे आले होते माझ्या घरापर्यंत, मी खूप रडली. महाराज तुम्ही केंद्रात ना, मग माझ्या घरी या ना, माझ्यासाठी या, माझ्या मुलींसाठी या म्हटले. त्या दिवशी अक्षरशः पूर्ण घरात भस्म वगैरे छान असं वातावरण. मी सेवेकरी ताई सोनवले ताई त्यांना फोन केला, देवरे ताईंना फोन केला का हे काय बा. त्यांनी चेक केलं, आणि आमच्या गावाकडे खूप छान ब्राह्मण आहे. माझ्या भावाने त्यांना व्हिडिओ पाठवला का ब्राह्मण बाबा हे काय. 4 ते 5 दरम्यान दत्त महाराज आले होते म्हणे भिक्षाला, त्यावेळेस तो भस्म टाकून गेले म्हणे घरामध्ये. बापरे, म्हणजे असं आम्हाला मग तेव्हा खूप आनंद झाला. मग दिवसभर आमचं लक्ष नव्हतं, सगळं कोणी पारायण करतं, कोणी माळ जप करतं त्या जागेवर, दिवसभर वातावरण. त्या दिवशी माझ्या मुलीचा बर्थडे होता, जी बोलली होती ना तिचाच बर्थडे होता त्या दिवशी. अरे बापरे, अरे वा. 6 डिसेंबरला तिचा बर्थडे होता. ती म्हणे आई माझ्या पक्के लक्षात राहील का 6 डिसेंबरला महाराज मला डायरेक्ट एवढं मोठं सरप्राईज दिलंय का सांगू शकत नाही. त्यानंतर आमचं कोणाचंच लक्ष नाही, म्हणजे गॅलरी पर्यंत आम्हाला माहित होतं भस्म इथपर्यंत पडलेला आहे. ज्यावेळेस भिंतीवर कापड, किचन गॅस वाट्याचं कापड होतं ते घ्यायला गेले तेव्हा ती कुंडी खाली पडली. मग ती कुंडी तेव्हा गेले तेव्हा ते भस्म दिसला त्या कट्टेवर. मग महाराज सांगत मी इथनं आलोय बाबा, इथनं आलोय, तुमचा अजून विश्वास नाही. मग ते बघितलं आम्ही आणखीन आनंद झाला. त्यानंतर सकाळी उठून बघितलं तर त्याच कुंडीमध्ये उंबराचं झाड आलेलं. हे तर किती आश्चर्य होत आहे. त्या उंबराचं झाड मध्ये काय म्हणजे शेवटपर्यंत काहीच नव्हतं, डायरेक्ट उंबराचं झाड दिसलं. तुम्ही पण बघितलं ना आता. खरंय. लक्षात आलं का महाराज आले त्यावेळेस काहीच नव्हतं, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट बघतो तर डायरेक्ट पालवी फुटलेली झाडाला, झाड लागले. तुम्हाला खरंच साष्टांग दंडवत आहे. म्हणजे दत्त महाराज मी केलेली जी सेवा होती किंवा काय होतं, म्हणजे एवढं पूर्ण याचं फळ मला त्या दिवशी मिळालं. त्यानंतर मी
देवपूजाला बसले का कधी मला सांगता, अनुभव देता, महाराज सांगता बाबा हाय मी आता इथून पुढे आहे बाबा. म्हणजे असं बऱ्याचशा गोष्टी आहेत का साक्षात दिसता पण कधी कधी का नाही हाय बाबा. सेवा चालू ठेवा. मला असं वाटतं खरंच नाही माझं भाग्य आहे. मी जी स्वामी सेवा केलेली 10 वर्षाचं काही माझं फळ असेल किंवा माझ्या आई वडिलांची मी खूप सेवा केली. बरोबर. आणि ज्यावेळेस माझ्या ना ते सेम माझ्या भावाची घरी पण सेम झालं. 1249 माझ्याकडे विभूती आली ना ग्रंथामध्ये. लहान भाऊ जे अटल सेवेकरी ती पण ते 4था अध्याय वाचत होती जन्माच्या वेळेस. आणि भाऊ रोज फुलं वाहतो फोटोला ना ते फोटो बाजूला आणि ती इकडे वाचत होती ते फोटो तिच्या अध्यायमध्ये पडले. सेम भावाचे सेम त्याच वेळेस 1249 ला माझ्या पोथीमध्ये भस्म निघाला. लहान भावाचे बायको म्हणजे वहिनी माझी लहान ती ग्रंथ वाचत असताना फोटो एवढ्या लांब भिंतीवर तिकडनं फुलं तिच्या अध्यायमध्ये कमाल आहे ना. कसं शक्य आहे सांगा हे. असं वाटलं त्यावेळेस तो म्हणे नाही माझ्या आई वडिलांनी आपल्या दोघा भाऊ बहिणीला आशीर्वाद दिला त्यावेळेस. निघाला आणि त्याच्या घरात पण फुलं निघाली ग्रंथामध्ये. म्हणजे सेम दोघा भाऊ बहिणीला त्या दिवशी चमत्कार झाला. बाप रे. त्यानंतर भाऊ कुठे असतो आणि तुमचा? माझा भाऊ इथंच राहतो भामरे जवळ माझ्या जवळ नाशिकलाच. अच्छा. हा आधी मी तोच माझ्यामध्ये होता आता वेगळा निघाला. लग्न झालं 5 वर्ष होता जॉईंट फॅमिली मध्ये. म्हणजे स्वामींनी किती तुमच्यावर कृपा केली आहे ताई. आणि तो तुमच्याच घरात राहत होता ना त्यामुळे त्याला ते संस्कार आले ना ताई सगळे. ते तो अट्टल म्हणजे इतका महादेवाची पण सेवा करतो. आई वडिलांची पण खूप केली माझ्या दोघा भावांनी. त्यानंतर त्याची मिसेस वहिनी होती माझी ती अट्टल सेवेकरी. त्यावेळेस तर मला काहीच माहित नव्हतं. जेव्हा ती लग्न होऊन माझ्या घरी आली ना ती पारायण वगैरे करायची माझ्या घरात. त्यावेळेस मी स्वामी सेवेत नव्हते. मी म्हणायची अशी काय बसते काय वाचते काय वाचते. तिचा राग व्हायची त्यावेळेस माझी. मी असं म्हणायचे काम धंदे सोडून तू काय पोस्ट ग्रंथ धरून बसते काम कर. मग त्यावेळेस नंतर मला त्याचं महत्व कळलं का नाही आपण ही पारायण करत असताना किती बाबा असं त्यावेळेस आपल्याला एवढं सोपं नाहीये एवढं सगळं. मग त्यावेळेस मग त्या मार्गात गेलो ना तेव्हापासून स्वामी सेवेत गेलो ना मग निवद्य आरती मिळाली. एक निवद्य आरतीला माझ्या मुलीनं मला प्रॉब्लेम होता त्यामुळे मुलीनं स्वयंपाक केला घेऊन गेली. पूर्ण ताट भरलेलं होतं त्याच्यातून तो पेढा आहे ना वरणाच्या डब्यात पडलेला वाटीमध्ये पडलेला होता अर्धा पेढा. तर ते 2 भजे ना पूर्ण असे अर्धे तोडलेले होते. त्याचा फोटो काढलाय का? नाही ना त्यावेळेस मला प्रॉब्लेम होता मी बाजूला बसली तिने फोटो आहे पेढ्याचा फोटो आहे ना माझ्याकडे. हो ना. पण ते पाठवा. मग घरी आली तर म्हणे आई बघ महाराज जेवले आपल्या ताटामध्ये. म्हटले बरं. मला एवढा आनंद झाला की नाही म्हणजे वर्षभर मी निवद्य आरती घेतली. दोघा भावांना पण एक सेवा दिली का माझ्या दोघा भावांचं पण चांगलं कुटुंब सुखी राहावं चांगलं हो. बहिणीची वेळ काय असते. हो दोघा भावांचं पण चांगलं हो असं मला खूप इच्छा होती. मोठा भाऊ पण टेन्शन मध्ये राहायचा कामाधंद्याच्या. त्याला म्हणजे भाऊ तू महाराज त्यांचं कसं आहे आता कसं आहे त्यांचं? खूप चांगले दोघा भावांचे स्वतःचे घर आहे. दोघं गव्हर्नमेंट जॉबला आहे. अरे वा. दोघांचं पण दोघांनी आई वडिलांची सेवा केल्यामुळे त्यांना उशिरा फळ मिळालं पण ते दोघांना मिळालं. आणि मोठ्या भावाला पण खूप आनंद झाला का साक्षात दरबारात उभं भाग्य म्हणे माझं मी आरती केली महाराजांची. तुम्ही सगळे भावंडच पुण्यवान ताई. हो मग त्याचं पण तेव्हापासून लाईन लागून म्हणजे छान काम धंदा सेटल होऊन गेला. लहान आपण दोघं गव्हर्नमेंट जॉबला आहे. दोघांचे स्वतःचे फ्लॅट झाले सगळं व्यवस्थित झालं. अरे वा. खूप म्हणजे काही तुम्ही अनुभव शेअर केला. तुमच्यामुळे तर लाखो सेवेकरी अजून तयार होतील बघा. आणि मला एकच इच्छा होती मी माझ्याकडे गाड्या होत्या जुनी माझ्या भावाची वापरत होती. मला खूप इच्छा होती तुम्ही नवीन ऍक्टिव्हा घ्यावा नवीन गाडी घ्यावा स्वतःची स्वतःच्या पैशाची. आणि खूप म्हणजे असं नव्हतीच माझ्याकडे गाडी. एक दिवस मुलीला पेमेंट झालं म्हणजे आई सर तुला गाडी घेऊन देते. मग म्हटले मला गाडी घ्यायची तर गुरुवारीच घे. मी फक्त दिंडोरीला गेले महाराज दरबारात बसली दरबारात बोलली म्हणजे महाराज मला नाही काही छोटीशी माझी गाडी झाली तर मी 5 रविवार दिंडोरीला येईल म्हटले गाडी दर्शनाला घेऊन. तिकडनं आले माझी गाडी झाली. अरे वा. घेतली मग? माझ्या पुरीने मला गाडी काढून दिली आणि गुरुवारीच गाडी घेतली.
मग तुम्ही गाडी चालवता? हो, अरे वा गाडी किती मोठी छान. गाडी घेतली. गाडी घेतल्यानंतर 5 दिंडोरीला मी 5 रविवार केले. बापरे. दिंडोरीला घेऊन जायचे गाडी दर्शनाला. एक एक बाईला नवीन नवीन बाईला घेऊन जायचे वा वा वा. दर्शनाला. किती असं छान करता वाटतं. करता मग तेव्हा इतकी सेवा बसून गेली का नाही महाराज माझं खूप म्हणजे माझं 2010 मध्ये पाहिलं गेलं तर म्हणजे परिस्थिती खूप डल होती. मग जेव्हा मी सेवेला लागले ना एक 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 मार्ग मोकळा होत गेला. मोकळा होत जातो. हे आहे, तुम्ही स्वामी सेवेत आलं की तुमच्या अडचणी असू देत पण त्याच्यातनं एक एक रस्ता मार्ग असं मोकळा होत जातो. बरोबर आहे. स्वामी सेवा करता करता आपोआपच असं नॉलेज येऊन गेलं का नाही आता महाराजांच्या दरबारात आले. मग आता हे 7 वर्ष मी पारायण सामुदायिक सेवा घेते. अच्छा. हा. 7 वर्ष झाली पाटीनगर केंद्रात. घरी पण करते, घरी स्वामीच्या इकडे करते. 17वा आणि 14वा अध्याय वाचते आणि तिथं पण सामुदायिक सेवा जेवढ्या असतील तेवढ्या भाग घेते. सगळ्यात सेवा घेत असताच मन दुखवलं नाही. मग कधी कधी असं वाटतं महाराजांनी सेवापेक्षा मला बाकीचे कोण महत्व कळालं का? सेवा करत असताना कोण मन दुखवलं नाही. जे कोणी काय बोललं ते ऐकून घेतलं त्यावेळेस. माणूस सोडायला शिकत. हा मग ते तेव्हा केंद्रात एकदा झाला आणि घरी झाल्यामुळे आणखीन शक्ती आली, आणखीन पावर आली. खरंय 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 खरंय. महाराज आता मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत हे वारसा मी चालवेल यानंतर माझ्या मुली चालवतील. म्हणजे तुमची मी सेवा कायम सुरळीत करेन जोपर्यंत जीवात जीव असेपर्यंत. किती वाटतं हो ताई तुमच्याशी बोलून. आणि तुम्हाला समज तुम्ही सगळ्या सेवेकरांसाठी तुम्ही लाईव्ह आल्या याच्याबद्दल तुम्ही खूप खूप धन्यवाद देईल तुम्हाला ताई. सर्वांनी करावं असं खूप कडक असं कोणी कोणी म्हणतं पारायणला बसले कांदा लसूण खायचं नाही. खरंच नाही खायचं. त्यावेळेस खरंच जे पथ्य आहे ना ते पाळलं ना. आता बरंच आता यावेळेस काय झालं बऱ्याच जणांनी पाळलं नाही नियम. आता सगळ्यांनी सांगितलं का आम्ही पण नियम पाळू. म्हणजे असं एक उद्देश का 7 दिवस कांदा लसूण नाही खाल्ले तर अति उत्तम मी आपली सेवा पण महाराजांच्या होऊन जाते. आणि मनापासूनच करायचं हे मी म्हणते. आणि केलेल्या सेवेला फळ आपोआपच म्हणजे महाराज कोणत्या रूपात कोणत्या याच्यात बरोबर येऊन दर्शन घेऊन जातात. अगदी अगदी. म्हणजे 7 दिवस मला एवढे म्हणजे माझ्या दोघी मुली जॉबला आहे. बरोबर. कधी कधी मला डबे करून सोडवायला पण जायचं. हो. घरातले काम पण आणि लाडूंच्या ऑर्डर पण चालायच्या माझ्या तेव्हा. बापरे. लाडूचे पण ऑर्डर घेता तुम्ही? हो, माझा आधी लोणच्याचा पण बिझनेस होता घरगुती. मी छोटे छोटे करत राहते काम. आणि परीक्षा बघायचं का खूप काम पडायचं, खूप पसारा पडायचं तरी हिंमत नाही हारली. त्यावेळेस मी पारायण करायचं. इकडं काम येऊ काही मग असं करत करत मी 7 दिवस म्हणजे 7 दिवस खूप काम यायचं मला. मुलगी म्हणायची चल सोडवायला, दोघींची टिफिन करायची, टिफिनला सोडवायला जायचं ते एक जबाबदाऱ्या. खरंय खरंय. आणि सगळं करून पारायण केलं. पण पारायण काळात एवढं प्रसन्न वाटलं, एवढं काम करायचं, एवढं सगळं करून कधी थकवा नाही, कधी दुखलं पण नाही, काहीच नाही, एकदम फ्रेश वाटायचं. हे अगदी तुम्ही बरोबर बोललात की त्या काळात ना दुखणं येत ना काही थकवा. आपली फक्त मनापासून भक्ती पाहिजे. हे बरोबर अगदी बरोबर बोललात. महाराज खूप परीक्षा बघता. आता गुरुवारी मला मोगरनगरच्या केंद्रात मार्गदर्शन होतं. सकाळी 10:30च्या आरतीला जायचं होतं. 10:30च्या आरतीला जायचं होतं आणि त्या दिवशी माझी मुलगी जॉबवरून आली. तिच्या मित्राचे वडील वारले. मग तिथं जेवण द्यायचं होतं 40 लोकांना. आणि तिथं कोणीच मदत केली नाही. तर ते काय बोलले हॉटेल मधून आणून द्या. माझी मुलगी म्हणून त्याला ऑर्डर दे आहे. पण हॉटेलवाल्यांचं पण ऍडजस्ट झालं नाही त्यावेळेस. मग मीच घरी ते मार्गदर्शन संध्याकाळी घेतलं. सकाळी 30 लोक स्वयंपाक बनवला. एका बाईला मदत म्हणून बोलवलं. तिला 200 30 लोकांचा 2 किलोचा भात, 1 किलोचं पिठलं, 50-55 पोळ्या बनवल्या तिथे देऊन आले. बापरे बाप. अशी परीक्षा बघितली का तू मार्गदर्शनला जाते का स्वयंपाक करते. मी स्वयंपाकच केला. मार्गदर्शन संध्याकाळी होईल, संध्याकाळी नाही झालं तर उद्या होईल. किती कमाल आहे, किती कमाल आहे तुमची. त्यांनी मला 12 वाजेचा टाइम दिला होता का तुम्ही 12ला जेवण द्या. तर मी 11-11:30ला डबे घेऊन तिथं घरात गेली. जेवण करा तुम्ही. स्वामी करून घेतायत ताई तुमच्याकडनं.
हे प्रत्येकाच्या भाग्यात नसतं. अक्षरशः त्या दिवशी मार्गदर्शनाला जायचं बरोबर माझं केंद्रात मी गेली नाही, संध्याकाळी मार्गदर्शन केलं, खूप छान झालं त्या दिवशी पण. हो ना. पण असं मग पावला पावलाला परीक्षा पण घेता, हो त्याच्यात मिळतो, कधी कधी वाईट पण वाटतं, त्यात आनंदामध्ये अजून उत्सव पण येतो. नाही महाराज आहे बरं का. हे खरंय. परीक्षा तर बघितलीच जाते, परीक्षेशिवाय आणि आताच्या नवीन महिला झाल्या, भाऊ झाले, सेवेकरीत आहे, खूप आवडतात, पारायण खूप कडक आहे, असं नेहमी 7 दिवस काही इलाजच नाही, 7 दिवस कांदा लसूण नाही खायचं, खायला शक्य झालं खाल्लं तरी चालतं, पण पारायण आवश्यक करा. गुरुचे 5वा वेद आहे, 5वा वेद असल्यामुळे त्याच्यात पावर आणि शक्ती खूप आहे. खरंय. आपण तर अजून त्यापर्यंत पोहोचलो नाही. आता त्या दिवशी आज 6 डिसेंबरला जेव्हा दत्त महाराज माझ्या घरात बसून टाकून गेले, त्यावेळेस मला कळलं की नाही माझी पण पावर आहे थोडीशी. त्यावेळेस कळलं की नाही माझी पावर आहे, का महाराज मला एकदा नाही दोनदा भेटीला आले, 2 वेळेस चमत्कार दिला. त्या दिवशी मला एवढं म्हणजे आनंद खूप झाला, पण त्या आनंदाचे अश्रू एवढे होते का डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. काही केल्याने अश्रू थांबत नव्हतं. असं म्हणायचं का केलेली सेवाचं फळ आहे, पुण्य पण मिळालं, पण तो आनंद असूपर्यंत थांबला नाही माझा. नाही, तुम्हाला अजून भरभरून देतील अनुभव पण. आणि आता तुमच्याकडे सुख लोटांगण घालेल बघा ताई. आणि असं उत्सव आला त्या दिवसापासून 1 महिना झाला मी घर सोडून कुठंच गेली नाही. बघा पहिले खूप फिरायचे, इकडे जायचे, केंद्रात जाय, इकडं तिकडं टाइमपास खूप करायचे, पण 1 महिना झाला मी घरात, म्हणजे घंटा गाडी येते कसं टाकायला सगळं बायका म्हणतात का गं तू खाली दिसत नाही, का बरं येत नाही. म्हणजे त्या दिवसात खाली पण जास्त जाणं बंद करून दिलं. आणि बाकीचे सुखदुःखात कोणाच्या पण मदत करणं, कोणाला धावून जाणं, हे मला खूप आवडतं पहिल्यापासून. किती खूप खूप धन्यवाद ताई. मी तुमचा अनुभव शेअर करते हा ताई. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. औदुंबराच्या झाडाचा फोटो पाठवा तेवढा ताई. हो हो मी श्री स्वामी समर्थ केलेली ताई सेवा मी शेअर करते. हो. श्री स्वामी समर्थ. मिळणार आहे. थांब, तू आता उचकू नको, उचकू नको तू. जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागत मी भव भय वारण तुम्हीच ना. त्याच्यात पूर्ण कॅमेरा फिरवलाय ना, तेव्हा पण गेलेलं आहे ते त्यांच्या. उलट मला आजच्या बोलवत्या मग ते आज कुठे गेले बाईचं पूजा नाही काही नाही. मग केली ना, उशिरा केली. गेले असतील नाही, मग तेव्हा आवाज आला नाही का.